नमस्ते फ्रेंड. तर आज मी माझ्या तमाम तमाम माझ्या फॉलोअर्स, माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगू इच्छिते की सगळ्यांची एक इच्छा होती की ताई लाईव्ह का बंद केली, लाईव्ह का बंद केली. तर कसं आहे बरं का, माझी नाही तब्येत बरोबर, सर्दी झाली, कणकणी, ताप, तर खोकला पण आहे. हे बघा, लगेचच डेमो देतो खोकला. तर त्यामुळं लाईव्ह घेऊ शकत नाही मी. जरा नीट झाल्यानंतर खूप 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 आठवण काढायला लागलेत माझे यूट्यूबर्स, माझे फॉलोअर्स, माझे यूट्यूब फॅमिली. म्हणतात ताई लाईव्ह घेऊ नाही, लाईव्ह घेऊ ना. तर मला घ्यायची लाईव्ह, पण त्यातून पण असं की माझ्या मला जरा गुलीगत धोका झाला आहे. काय झालं माहिती आहे का, मी व्हिडिओ तर टाकते मोठे, पण माझे व्हिडिओज पळत नाहीत. मग व्हिडिओ पळत नाहीत, माझं जरा मनोबल खचायला लागलं आहे की बाबा आपण सहज सहज लोक कसले तरी जरी व्हिडिओ टाकले, तरी लोकांचे सहज 5K, 10K, 50K, 20K. आणि सबस्क्रायबरचं म्हणाल तर 700-800 सबस्क्रायबरवाल्यांचं पण 5,000-5,000 व्हिडिओ जातात, मोठे व्हिडिओ. रील्सचं तर सोडूनच द्या. ज्याचे मोनोटाईज झालेले नाहीत चॅनल, ज्याचे त्यांचे सुद्धा 54-54, 50-50 हजारावर रोजच्या रील्स जातात. आता मी बघते क्रिएटरच्या. आणि तसं म्हणाल तर माझे पण व्हिडिओ काही खराब नसतात. आता मी म्हणते माझं चांगलं आहे, ते बघणाऱ्यांनी ठरवायला पाहिजे, ते पण बरोबर आहे. पण कसं आहे बरं का, मी म्हणते यूट्यूबनं थोडंसं तरी माझं व्हिडिओ पुढं पळवावं असं वाटतं. तर बोलते तुम्हाला, माझी जरा स्वीटी आली, स्वीटीला जरा खायला देते. हां, दर 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 1 मिनटं. हां, दर खा. स्वीटी कोण आहे माहिती आहे का? स्वीटी माझी मांजर आहे. 1 मिनटं. हां, ते दुधासाठी तशी करते ना. तर तुला वेगळं द्यायचं आहे, वेगळं पाहिजे बघा. एकच मिनिट थांबा. तर व्हिडिओमध्ये स्टॉप झाल्यापर्यंत दिलगिरी व्यक्त करते. स्टॉप म्हणजे की मधीच माझी स्वीटी आली. स्वीटी म्हणजे माझा जीव की प्राण आहे, माझी मांजर आहे. तर असो. तर मी काय म्हणते, तर व्हिडिओ पळत नाहीत, माझं मनोबल खचायला लागलं. यूट्यूब सोडून द्यावं की काय वाटायला लागलं. आता काय करावं तुम्ही सांगा. $100 टार्गेट आहे, एवढं पूर्ण तर होत नाही. आपण म्हणतो ह्याचं चॅनल मोनो झालं, त्याचं चॅनल मोनो. ज्यांचा चॅनल मोनो झालेलं नाही त्यांना वाटतं की कधी होईल. पण ज्यांचं मोनो नाही झालेलं चॅनल, तुम्ही त्यांची परिस्थिती विचारा. डॉलर्ससाठी किती स्ट्रगल करावं लागतं. होतच नाही डॉलर. वॉच टाईम होतो भरपूर, पण डॉलर होत नाहीत. मग मला तर वाटायला लागलं या आपलं एवढं चांगले चांगले व्हिडिओ टाकून यूट्यूब सोडावं की काय करावं सांगा आता. कारण घरात बसणाऱ्या स्त्रियांनी व्हिडिओ काढायला कुठं जावं. किचनचे टाकले तरी पळणात व्हिडिओ. नेमकं झालंय तरी काय. म्हणजे मी समजू शकते की यूट्यूबला माझ्याकडून अजून बाबा चांगलं जास्त अपेक्षा असेल की मी चांगले चांगले व्हिडिओ टाकावे. पण कसे टाकायचे, कशाचे टाकायचे सांगा. एकतर तब्येत साथ देत नाही. बघा, सर्दी आहे, आवाजावरून तुम्हाला कळत असेल की बाबा सर्दी झाली आहे ती. चष्मा लावला आहे, नंबर लागलेला आहे चष्म्याचा. तर असो. तर डॉलरसाठी काय करावं काय नाही, कसले व्हिडिओ टाकावे काहीच कळलं नाही. माझा कॉमेडीचा चॅनल आहे, व्लॉगचा चॅनल आहे, नेहमीचं रुटीन व्लॉगचा चॅनल आहे. तसे पण टाकायला लागले मी व्हिडिओ, पण ते पण व्हिडिओ पळणार. मग आता काय करायला पाहिजे हेच मला कळलं नाही. तर तुमच्याकडे काय मला सांगण्यासाठी काय आहे का, तर तुम्ही सांगू शकता. आणि लाईव्हचं म्हणलं तर मी लाईव्ह घेईन मिनिट झाल्याच्या नंतर.
तर तुम्ही माझं एक माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला, माझ्या फॉलोअर्सला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला एवढंच सांगणं आहे, कळकळीचं सांगणं आहे की ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकन त्यावेळेस एक लाईक आणि एक कमेंट करत जावा प्लीज माझ्यासाठी, मोठ्या व्हिडिओला. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अशीच मला साथ द्या.